नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आहे 24 सप्टेंबर। आपण आज बघणार आहोत कोणत्या ठिकाणी जोरदार पाऊस, तर कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ, तर कोणत्या ठिकाणी जोरदार वारा वाहणार आहे। पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो। चला तर आपण बघूया। नाशिक या ठिकाणी तुम्ही बघू शकता की सकाळचं वातावरण पूर्णतः ढगाळ, तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची शक्यता आहे। नाशिक, इगतपुरी, त्र्यंबक, तसेच मनमाड, चाळीसगाव, धुळे, परोळा, जळगाव, साक्री या ठिकाणी वातावरण कोरडे राहण्याची दाट शक्यता आपल्याला सकाळ सुमार दिसत आहे। त्याचबरोबर वैजापूर, संभाजीनगर, श्रीरामपूर, पैठण या ठिकाणी सुद्धा वातावरण थोडंसं ढगाळ, तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे। तर काही ठिकाणी आपल्याला जोरदार वारेसुद्धा वाहताना दिसणार आहे। सिल्लोड, चिखली, लोणार, जालना, देऊळगाव, राजा, लोणार, मेहकर, रिसोड, तसेच परतूर, जोधपूर, सैलू, अंबड या ठिकाणी वातावरण कोरडे राहण्याची दाट शक्यता आपल्याला सकाळ सुमारास दिसत आहे। त्याचबरोबर घोडेगाव, भगूर, पाथर्डी, गेवराई, बीड, माजलगाव या ठिकाणी वातावरण थोडेसे ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे। त्याचबरोबर वारेसुद्धा वाहण्याची दाट शक्यता आहे। श्रीरामपूर, संगमनेर, घारगाव, राहुरी, अहिल्यानगर, अळकुटी, राळेगाव, खाडा या ठिकाणी वातावरण कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे। तसेच राजूर, जुन्नर, मंचर, तसेच चाकण या ठिकाणी सुद्धा वातावरण ढगाळ, तर काही ठिकाणी कोरडे राहील। तर शिरूर, राहू, दौंड, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा, परांडा, बार्शी या ठिकाणी वातावरण थोडेसे ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे। मुंबई साईड, कल्याण, डंबोली, मुंबई, खोपोली, गोरेगाव, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर या ठिकाणी सुद्धा वातावरण ढगाळ, तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे। तर कोल्हापूर, सांगली, विटा, कराड, सातारा या ठिकाणी वातावरण ढगाळ, तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे। नांदेड, पुसद, आदिलाबाद, चंद्रपूर, कापसी, नागपूर, अमरावती, अकोला या ठिकाणी वातावरण ढगाळ, तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे। तर गोंदिया, कवर्धा, रायपूर या ठिकाणी सुद्धा वातावरण हे ढगाळ, तर काही ठिकाणी कोरडे राहू शकते। 12च्या सुमारास बघितलं तर आपण वातावरण आपल्याला काय जास्त बदल होताना दिसत नाही आहे। नाशिक, त्र्यंबक, इगतपुरी या ठिकाणी वातावरण ढगाळ, तर काही ठिकाणी कोरडे। तर मनमाड, चाळीसगाव, मालेगाव, धुळे, परोळा, साक्री या ठिकाणी सुद्धा वातावरण ढगाळ, तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे। तर त्या ठिकाणी वारेसुद्धा आपल्याला वाहताना दिसणार आहे। तर जळगाव, भुसावळ, खामगाव, अकोला, चिखली, सिल्लोड या ठिकाणी वातावरण कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे। तर लोणार, जिंतूर, हिंगोली, परभणी, तसेच अहिल्यानगर, संभाजीनगर, पैठण, श्रीरामपूर, जालना, माजलगाव, बीड, परळी या ठिकाणी वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर वारेसुद्धा त्या ठिकाणी जोरदार वाहण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे। जुन्नर, खेड, पुणे, जेजुरी, बारामती, दौंड, करमाळा, जामखेड, बीड, काईज, पेठ, तसेच लातूर, बार्शी, तुळजापूर, सोलापूर, पंढरपूर, इंदापूर, बारामती, वडूज, सातारा या ठिकाणी वातावरण पूर्णतः कोरडे राहण्याची दाट शक्यता आपल्याला 12च्या सुमारास येत आहे। सातारा, वडूज, कराड, विटा, कोल्हापूर, सांगली या ठिकाणी वातावरण थोडंसं ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे। कोकण भागात सुद्धा हा भाग पूर्णतः ढगाळ, तर काही ठिकाणी कोरडे राहील। रत्नागिरी, राजापूर, सावंतवाडी, पणजी, तसेच चिपळूण, गोरेगाव या ठिकाणी वातावरणसुद्धा ढगाळ, तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे। आपण संध्याकाळी 7च्या सुमारास बघितलं तर तुम्ही बघू शकता की कोकण भाग हा पूर्ण काही ठिकाणी ढगाळ, तर काही ठिकाणी कोरडा दिसतो आहे। तर पुणे, अकलूज, सांगली, सोलापूर, लातूर, बिदर, सिद्धपेठ, बीड, अहिल्यानगर, संभाजीनगर या ठिकाणी वातावरण पूर्णतः कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे। मात्र आपल्याला त्या ठिकाणी वारा पूर्ण ठिकाणी जोरदार वातावरण दिसणार आहे। जामखेड, बीड, माजलगाव, परभणी, नांदेड, जिंतूर, हिंगोली, उमरखेड, पुसद, वाशिम, लोणार या ठिकाणी सुद्धा वातावरण ढगाळ, तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे। धुळे, परोळा, जळगाव या ठिकाणी आपल्याला वातावरण ढगाळ, तर काही ठिकाणी आपल्याला भुसावळ, जामनेर, नेवी, रावर, मलकापूर, अजंठा या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊससुद्धा 7च्या सुमारास पडताना दिसणार आहे। अकोला, खामगाव, अमरावती, यवतमाळ, वर्धा, तसेच भंडारा, गोंदिया, नागपूर या ठिकाणी वातावरण थोडंसं ढगाळ, तर काही ठिकाणी आपल्याला हलका स्वरूपाचा पाऊससुद्धा पडताना दिसणार आहे। तर चंद्रपूर, नांदेड, पुसद या ठिकाणी वातावरण हे ढगाळ राहील, तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे। 11 ते 12च्या सुमार बघितलं आपण तर तुम्ही बघू शकता कापसी, कंकेर, रायपूर, गोंदिया या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची दाट शक्यता आहे। तर संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, लातूर, नांदेड, पुसद, लोणार, अकोला, अमरावती, जळगाव, मालेगाव या ठिकाणी वातावरण कोरडे राहील। तर यवतमाळ, वाणी, आदिलाबाद या ठिकाणी वातावरण ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे। जळगाव या ठिकाणी सुद्धा वातावरण ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे। तर जुन्नर, खेड, पुणे या ठिकाणी वातावरण ढगाळ असेल। अहिल्यानगर, जामखेड, दौंड, बारामती, इंदापूर, पंढरपूर, सोलापूर या ठिकाणी वातावरण पूर्णतः कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे। रात्रीच्या सुमारास गोरेगाव, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर या ठिकाणी वातावरण ढगाळ राहू शकते। तर निपाणी, कोल्हापूर, सांगली, विटा, कराड, वडूज, सातारा या ठिकाणी वातावरण हे ढगाळ राहील। तर मित्रांनो, ही झाली रात्रीची उशिरापर्यंतची अपडेट। उद्याच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एक आपण अपडेट घेऊन येणार आहोत। पण तुम्ही त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो। भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।